तेजादाचं कौतुक. कशी वाटली स्टाईल? कौतुक? कसलं कौतुक? अहो तुमची नोकरी लागली ना, विसरला का तुम्ही? म्हणून म्हणलं जल्लोष तर झालंच पाहिजे. आता आपली स्टाईल थोडीशी हटकी आहे, त्याला काय करणार आपण, नाही का? म्हणून हे घेऊन आलोय. आलं लक्षात. ओ स्नेहा, ते जरा इकडे या ना. या इकडे. हा हार तुमच्या हाताने यांना घाला. नाही मी घातला असता, पण कसं आहे, घ्या, कौतुकानं आणलंय, घ्या. ए ताई, अगं एवढं ते घ्या म्हणतात तर घे की. तेच प्रतापराव, अहो तुमच्यासारखा एवढा मोठा माणूस आज आमच्या घरी आला, माझ्या पोरीचं कौतुक केलं, हे समजा बघून का नाही डोळ्यातच पाणी आलंय. आता तुमच्याच कृपेमुळे तिला बँकेत नोकरी मिळाली. तुम्ही स्वतः जातीनं एवढं सगळीकडे लक्ष घालताय, शेवट पगाराचा आकडा फुगवता आला तर बघा, आहे की नाही? काय म्हणला? हे ताई, आमच्या ताईला सांगत होतो, अगं ताई, का तेज प्रताप दाद असली का एवढंच काम आहेत का? बाकीची बिल हे काम असते. घ्या ताई, घ्या. ऐक ना, बस झाली तुझी नाटकं आता. नाटक? अहो नाटक नाही हो, खरंच तुमचं कौतुक करायला आलोय, अभिनंदन करायला आलोय. काही चूक केली वाटतं आम्ही. अहो तेज प्रताप दादा, आता तुम्ही कवा धरणं बाहेरच चाटकळत उभे राहिले. बस की जरा आत बसा. या आणखी बोडी हाणत्यात, आता रडते. नाही हात नको, आम्ही अभिनंदन करायला आलो होतो फक्त. आणि तुम्हाला तर माहितीच आहे धनाजीराव, गावात कोणी सैन्यात भरती झालं, कोणी अधिकारी झालं, तर आपण जातीनं त्यांचं हार तुरा बँड घेऊन कौतुक करायला जातो का नाही? हीच परंपरा आहे. तुमची परंपरा तुमच्याकडेच ठेवा. कसं आहे ना, आमच्या घरासमोर आम्हाला सीन क्रिएट केलेला नको. एलर्जी आहे का तुम्हाला?